भगवान श्री नारायणांना तसेच नरोत्तम नरनारायण ऋषींना, विद्येची देवी सरस्वतीला आणि श्रील व्यासदेवांना सादर प्रणाम करावा. नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवते उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिके. श्रीमद भागवतमचे निरंतर श्रवण केल्याने आणि शुद्ध भक्तांची सेवा केल्याने हृदयातील सर्व अमंगल पूर्णपणे नष्ट होते आणि ज्यांचे दिव्य स्तोत्राने स्तवन केले जाते अशा पुरुषोत्तम भगवंतांची प्रेममयी भक्ती दृढ रूपाने प्रस्थापित होते. इदं भागवतं नाम पुराणं ब्रह्मसंहितं उत्तम श्लोक चरितं चकार भगवन् ऋषि निःश्रेयसाय लोकस्य धन्यं स्वास्थ्यनं हे श्रीमद भागवतम म्हणजे भगवंतांचे वाङ्मयीन अवतार आहे आणि याची रचना भगवत अवतार श्रील व्यासदेवानी केली आहे. सर्व लोकांचे परम कल्याण हाच याचा उद्देश आहे. ही सर्वता यशस्वी आहे, पूर्ण आनंदमय आहे आणि परिपूर्ण आहे. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथन्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं. हरे कृष्ण. 330 श्रीमद् भागवतम स्कंध 3 अध्याय 24 कर्दम मुनींचे वैराग्य श्लोक नंबर 33. परम प्रधानम पुरुषम महांतम कालम कविं त्रिवृतं लोकपालम आत्मानुभूत्या अनुगत प्रपंचम स्वच्छंद शक्तिं कपिलं प्रपद्ये. परम प्रधानं पुरुषं महांतं कालं कविं त्रिवृतं लोकपालम आत्मानुभूत्यानुगत प्रपंचम स्वच्छंद शक्तिं कपिलं प्रपद्ये. परम प्रधानं पुरुषं महांतं
कालं कविं त्रिवृतं लोकपालम् आत्मानुभूत्यानुगत प्रपञ्चम् स्वच्छंद शक्तिं कपिलं प्रपद्ये। परम प्रधानं पुरुषं महान्तं परम प्रधानं पुरुषं महान्तं कालं कविं त्रिवृतं लोकपालम् कालं कविं त्रिवृतं लोकपालम् आत्मानुभूत्यानुगत प्रपञ्चम् स्वच्छंद शक्तिं कपिलं प्रपद्ये। परम प्रधानं पुरुषं महान्तं कालं कविं त्रिवृतं लोकपालम् आत्मानुभूत्यानुगत प्रपञ्चम् स्वच्छंद शक्तिं कपिलं प्रपद्ये। परम प्रधानं पुरुषं महान्तं कालं कविं त्रिवृतं लोकपालम् आत्मानुभूत्यानुगत प्रपञ्चम् स्वच्छंद शक्तिं कपिलं प्रपद्ये। Tap once on the face. परम दिव्य प्रधानम सर्वश्रेष्ठ पुरुषम पुरुष महानतम जे भौतिक जगाचे उत्पत्ती करता आहेत कालम जे काळ आहेत कविम पूर्णपणे ज्ञान संपन्न आहेत त्रिवृतम प्राकृतिक तीन गुण लोकपालम जे सर्व ब्रह्मांडांचे पालन करता आहेत आत्म स्वतः मध्येच अनुभूत्या अंतरंगा शक्तीने अनुगत नाश झालेल्या प्रपंचम ज्यांच्या भौतिक अभिव्यक्ती स्वच्छंद स्वतंत्रपणे शक्तिम जे सामर्थ्यशाली आहेत कपिलम भगवान कपिल देवांना प्रपद्ये मी शरण येतो। कोण बोलते? खरदमनी। भाषांतर जे स्वतंत्रपणे सर्व समर्थ आणि दिव्य आहेत जे परमपुरुष आणि अखिल जड पदार्थ व काळ या घटकांचे स्वामी आहेत जे प्राकृतिक त्रिगुणांच्या अधीन असलेल्या सर्व ब्रह्मांडांचे ज्ञान संपन्न पालन करता आहेत आणि जे भौतिक अभिव्यक्तींचा विनाश झाल्यानंतर त्या सर्व आपल्यामध्ये विलीन करून घेतात त्या कपिलमुनी म्हणून अवतरलेल्या पुरुषोत्तम श्री भगवंतांना मी शरण जातो। वाक्य थोडंसं मोठं आहे आणि वेगवेगळे
मोठे मोठे शब्द वापरलेत, परंतु अत्यंत महत्वाचा इम्पॉर्टंट श्लोक आहे. जे स्वतंत्रपणे सर्व समर्थ आणि दिव्य आहेत त्यालाच आत्माराम म्हटलं जातं. जे परमपुरुष आणि अखिल जड पदार्थ व काळ या घटकांचे स्वामी आहेत, जे प्राकृतिक 3 गुणांच्या अधीन असलेल्या सर्व ब्रह्मांडांचे ज्ञानसंपन्न पालन करता आहेत, आणि जे भौतिक अभिव्यक्तीचा विनाश झाल्यानंतर त्या सर्व आपल्यामध्ये विलीन करून घेतात, त्या कपिल म्हणून अवतरलेल्या पुरुषोत्तम श्री भगवंतांना मी शरण जातो. हे त्यांचे वडील कर्दम मुनी म्हणतात. इंटरेस्टिंग. श्रीमद भागवतमच्या या पहिल्या 3 स्कंदांमध्ये भगवंतांची हीच लीला आहे. कोणती? की भगवंतच सगळं काही निर्माण करतात, भगवंतच सर्व ब्रह्मांडाचं पालन पोषण करतात, आणि सगळं काही नष्ट झाल्यानंतर भगवंतांमध्येच विलीन होतं. यालाच भगवंतांची सृजन लीला म्हटली जाते. हे ब्रह्मांड कसं निर्माण केलेलं आहे, का निर्माण केलेलं आहे, पुन्हा पुन्हा रिपीट करून आपल्याला सांगितलंय. जे कर्दम मुनींसारखे महान भक्त असतात त्यांच्यासाठी ही लीला देखील अत्यंत महत्वाची असते. आपल्यासाठी फक्त 10व्या स्कंदातल्या गोपींच्या लीला महत्वाच्या असतात. प्रभुपाद म्हणून आपल्याला पुन्हा पुन्हा रिपीट करून सांगतात की ही लीला देखील आपण तेवढ्याच किंबहुना त्याही पेक्षा अधिक महत्वाची समजून तेवढ्याच तन्मयतेने, तेवढ्याच काय म्हणतात त्याला भावनेने वाचन केली पाहिजे, श्रवण केली पाहिजे, आत्मसात केली पाहिजे. आणि याला एक कारण आहे हे पुन्हा 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 हे सांगण्याचं ऍक्च्युली कारण हे आपल्याला मान्य नसतं, म्हणून हे पुन्हा पुन्हा आपल्याला सांगण्यात व्हेरी इम्पॉर्टंट. काय मान्य नाही? जसे या श्लोकामध्ये कर्दम मुनी म्हणतात, या प्राकृतिक 3 गुणांच्या अधीन असलेल्या सर्व ब्रह्मांडांचे तुम्हीच पालन करता आहात. याचा खरा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. नुसतं लीला ऐकून मनोरंजन करून घेण्यात काही अर्थ नाही, हो की नाही? आणि सगळं जेव्हा नष्ट होतं तेव्हा ते त्यांच्यामध्येच विलीन होतं. म्हणजेच भगवान श्रीकृष्ण सगळं नष्ट होतं तेव्हा देखील उपस्थित असतात. ते कधीही निर्माण होत नाही, त्यांना आदी नाही, त्यांना अंत नाही. म्हणून प्रभुपाद देखील या श्लोकावरती मोठा तात्पर्य देतात. त्यामुळे आपण केअरफुली वाचूया. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे, कर्दम मुनी आपले पुत्र कपिल मुनी यांना परम असे संबोधून या ठिकाणी ऐश्वर्य, बळ, यश, सौंदर्य, ज्ञान आणि वैराग्य या षड ऐश्वर्यांचा निर्देश करतात. आधीच्या श्लोकामध्ये त्यांनी तेच सांगितलेलं. परम या शब्दाचा अर्थ हा असतो. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ, सुप्रीम. प्रभुपाद इंग्लिश मध्ये शब्द वापरतात सुप्रीम. हा जो परम शब्द आहे, या परम या शब्दाचा उपयोग परम सत्यम या विधानामध्ये श्रीमद भागवतमच्या अगदी सुरुवातीला देखील करण्यात आलेला आहे. कुठे गेलेला आहे? सत्यम परम धीमहि, पहिल्याच श्लोकामध्ये. आणि त्याद्वारे पुरुषोत्तम श्री भगवंतांना संबोधन करण्यात आले आहे. परम हा शब्द या ठिकाणी प्रधानम या शब्दाचा उपयोग करून अधिक स्पष्ट करण्यात आला आहे. प्रधान म्हणजे मुख्य, ज्याचा अर्थ प्रमुख किंवा मूळ किंवा सर्व वस्तूंचा उगम स्थान, सर्व कारण कारणम असा आहे. मगाशी मी म्हणालो की हा जो मुद्दा आहे की सगळं काही भगवंत निर्माण करतात, सगळं काही भगवंतच पालन पोषण करतात, आणि
सगळं काही भगवंतच नष्ट देखील करतात आणि आपल्यामध्ये सामावून ठेवतात. हे श्रीमद भागवतमच्या पहिल्या श्लोकामध्ये देखील सांगितलेलं आहे. वेदांत सूत्रामध्ये देखील अगदी सुरुवातीला सांगितलेला आहे. आणि हाच मुद्दा श्रीमद भागवतमच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या तिन्ही स्कंदामध्ये अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला हे परत 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 हेच आढळणार आहे. ज्याला वेदांत सूत्रामध्ये त्याला काय म्हटलं जातं? जन्माद्यस्य यथा. श्रीमद भागवतमची सुरुवातच या 3 शब्दाने होते, जन्माद्यस्य यथा. आता हा श्लोक वाचल्यानंतर जन्म, आद्य आणि यत, जन्माद्यस्य यथ याच्यामध्ये 3 शब्द आहेत. ज्यांच्यापासून सगळं जन्म म्हणजे निर्माण होतं, जे सगळ्याचं पालन पोषण करतात आणि जे सगळ्यांचा संहार देखील करतात. आता या श्लोकामध्ये पालन पोषण आणि संहार डायरेक्टली सांगितलेला आहे. कर्दम मुनी म्हणतात, प्राकृतिक त्रिगुणांच्या अधीन असलेल्या सर्व ब्रह्मांडाचे ज्ञान संपन्न पालन करता आहात आणि सगळं विनाश झाल्यानंतर सगळं तुमच्यामध्येच विलीन होतं. परंतु जन्म म्हणजे निर्माण देखील सगळं तुम्हीच केलेलं आहे. हे कुठल्या शब्दात सांगितलेलं आहे? प्रधानम. हा जो शब्द वापरलाय की नाही, परम प्रधानम पुरुषम महांतम. प्रधानमचा अर्थ कधी कधी मुख्य, सर्वश्रेष्ठ असा होतो, परंतु कधी कधी प्रधानमचा अर्थ हा मूळ म्हणून पण घेतला जातो. सगळ्याचा मूळ, सगळ्याचा उत्पत्ती करता, सगळ्याची सुरुवात कोणी केली? सर्व कारण कारणम असा आहे. सर्व कारण कारणम बऱ्याचदा आपण वाचतो, ऐकतो, बऱ्याच जणांना याचा अर्थ कळत नाही. सर्व कारण कारणम म्हणजे काय? या भौतिक जगामध्ये कारण आणि परिणाम याच्यावरतीच ज्ञान आधारित असतं. तुम्ही शाळेत जावा, कॉलेजमध्ये जावा, युनिव्हर्सिटीमध्ये जावा, सगळे लोक याच्यावरतीच अभ्यास करत असतात. कारण परिणाम, कारण परिणाम. ही एखादी गोष्ट मला दिसते, याचं कारण काय आहे आणि याचा परिणाम काय होतो, आणि मग तो परिणाम सापडल्यानंतर त्याचं कारण शोधलं जातं, त्याचा परिणाम शोधला जातो, मग त्याचं कारण शोधलं जातं. असं तुम्ही कारण शोधत 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 मागे गेला तर तुम्हाला भगवंत सापडतील. आणि त्याच्या पलीकडे कुठलंही कारण नाही, म्हणून त्यांना सर्व कारणांचे कारण म्हटलं जातं. कॉज ऑफ ऑल कॉजेस. सर्व कारण कारणम. याचे 2 अर्थ असतात की त्यांच्यापासूनच सगळं निर्माण होतं. कारण शब्दाचा शब्दशः अर्थ आहे याला कोण कारणीभूत आहे, याच्यापासून निर्माण झालेला आहे. आणि दुसरा अर्थ हा असा असतो की सर्व कारण कारणम म्हणजे त्यांच्या इच्छेनंच सगळं काही निर्माण झालेलं आहे, तेच निर्माण करतात. आणि तिथपर्यंत गेल्यानंतर आपण तिथून पुढचा कारण शोधू शकत नाही. शोधण्याच्या भानगडीत पण आपण पडलं नसलं पाहिजे. श्री भगवान निराकार नाहीत. प्रभुपाद परत या मुद्द्यावरती येतात. श्री भगवान निराकार नाहीत. ऍब्सोल्युटली नो. ते पुरुषम किंवा मूळ पुरुष भोक्ता आहेत. कर्दम मुनी इथे म्हणतात परम प्रधानम पुरुषम महांतम. पुरुषम, पुरुषम म्हणजे काय? ज्यांना स्वरूप आहे, ज्यांना आकार आहे, ज्यांना व्यक्तिमत्व आहे. पुरुष या शब्दाचा अर्थच असतो हा भोगता आहे, हा उपभोग घेणारा आहे. ते स्वतः काळ असून सर्व वस्तूंना ज्ञानारे जाणणारे सर्वज्ञ आहेत. ते स्वतः काळ आहेत. ते स्वतः काळ असून सर्व वस्तूंना जाणणारे आहेत. कालम कविम तीव्रतम. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये बऱ्याचदा सांगतात मी काल आहे. सर्व दंड देणाऱ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दंड देणारा काळ मी आहे. भविष्य, वर्तमान, भूतकाळ सगळं काही जाणणारा काळ, सर्वज्ञ मी आहे. सगळं काही संपवणारा काळ मी आहे. काळाचं हे एक अत्यंत महत्वाचं लक्षण असतं, ते म्हणजे सगळं काही संपवणं, थांबवणे. ते स्वतः काळ असून सर्व वस्तूंना जाणणारे सर्वज्ञ आहेत. भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांना भूत, वर्तमान, भविष्य सर्व काही ज्ञात आहे.
त्या ठिकाणी भगवंत म्हणतात, मला विश्वाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील सर्व काही भूत वर्तमान भविष्य ज्ञात आहे. सगळं काही. तसं नसेल तर त्यांना भगवान म्हणतात येणार नाही. भगवान याची व्याख्या, भगवंत, सुप्रीम लॉर्ड, परमेश्वर, त्यांचे प्रमुख हे 3 लक्षणं असतात. सर्व शक्तिमान असले पाहिजेत, सर्व व्यापी असले पाहिजेत, सर्व ज्ञानी असले पाहिजेत, कणाकणामध्ये असले पाहिजे. भूतकाळ, वर्तमान, भविष्यकाळ सगळं त्यांना माहिती असलं पाहिजे. प्रत्येक जीवाबद्दल माहिती असलं पाहिजे. प्रत्येक जगातल्या, ब्रह्मांडातल्या कानाकोपऱ्यामध्ये काय चालू आहे ते सगळं माहिती असलं पाहिजे. ते त्यांना माहिती पण असतं आणि ते तिथे उपस्थित पण असतात. सर्व व्यापी म्हणजे ते तिथे असतात देखील. त्रिगुणांच्या प्रभावाखाली क्रियाशील असणारे प्राकृतिक विश्व ही सुद्धा त्यांच्याच शक्तीची अभिव्यक्ती आहे. हे विश्व निर्माण केलं, हे विश्व चालवलं जातं या 3 गुणांवरती, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणावरती. आणि या 3 गुणांच्या अधीन किंवा या 3 गुणांच्या काय म्हणायचं मॅनेजमेंट खाली हे जे विश्व चालवलं जातं ते देखील भगवंतांचीच शक्ती आहे. है नाही? परास्य शक्तीर विविधैव श्रूयते. प्रभुपाद हा श्वेताश्वेतर उपनिषद मधला हा श्लोक बऱ्याचदा प्रभुपाद सांगतात. परास्य शक्तीर विविधैव श्रूयते. आपल्या दृष्टीपथातील प्रत्येक अभिव्यक्ती म्हणजे त्यांच्या शक्तीचे मिश्रण आहे. सिंपल ॲज दॅट. किती पण व्हरायटी दिसू दे तुम्हाला, विविधैव म्हणजे व्हरायटी. ही सगळी व्हरायटी जी आहे, ही व्हरायटी सगळी भगवंतांनी निर्माण केलेली आहे. कुठलीही गोष्ट, प्रभुपाद म्हणतात की डोळे झाका आणि उघडा, जी गोष्ट तुमच्या डोळ्यासमोर दिसेल ती भगवंतांची शक्ती आहे. आणि ती भगवंतांशी कशी संबंधित आहे हे पाहायला शिकणे म्हणजेच भक्त होणे. व्हेरी सिंपल डेफिनेशन. अगदी असुर देखील, अगदी वाईट गोष्टी देखील, अगदी आपण म्हणतो की नाही कांदा, लसूण, तंबाखू, भगवंतांची शक्ती आहे. दुर्योधन भगवंतांची शक्ती आहे. हे कसे भगवंतांशी संबंध आहेत सगळं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. 3 गुणांच्या प्रभावाखाली कार्यरत असलेली ही विश्व आहे. या विश्वातली प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट भगवंतांच्या शक्तीने निर्माण केलेली आहे. भगवद्गीतेमध्ये तसं ते म्हणतात. कुठे म्हणतात? तिथे दिलेलं नाहीये. कुठे म्हणतात? भगवद्गीता एक्सपर्ट आलेत आमच्याकडे. अहम सर्वस्य प्रभवो इनडायरेक्टली म्हणतात. सगळं काही मी निर्माण केलेलं आहे. 3 गुण देखील माझ्या अधीन आहेत. कुठं म्हणतात? दैवी एषा गुणमयी मम माया दुरुत्तया. आणि या जगातली प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट माझ्या शक्तीमुळे बनलेली आहे. हे कुठं म्हणतात? या भौतिक जगातली प्रत्येक गोष्ट ही माझी शक्ती आहे. क्लू देऊ? ही माझी 8 प्रकारची शक्ती आहे. भूमी, आप, खंड, नल, वायू. भूमिरपो नल वायू खम मनो बुद्धिरेवचा. पुढे काय? अहंकार इतिमेवम इतियम भिन्ना मे प्रकृतीर अष्टधा. स्पष्टपणे सांगतात भगवंत, ही माझी शक्ती आहे. तुम्हाला दिसला हा ग्लास माझी शक्ती आहे, कारण ग्लास भूमी आणि भूमी रपो खल वायूनी बनलेली आहे. जल, लिक्विड, सॉलिड, गॅस काही असू दे, भगवंत म्हणतात माझी शक्ती आहे.
मग आपण म्हणू शकतो माझ्या शरीरामध्ये जल, अग्नी, वायू, आकाश सगळं आहे, परंतु मला मन पण आहे, मला बुद्धी पण आहे, मला अहंकार पण आहे. भगवंत म्हणतात ती पण माझीच शक्ती आहे. अखिल ब्रह्मांड माझ्या शक्तीने बनलेलं आहे. त्यामुळे याच्यावरून आणखीन एकदा सिद्ध होतं की भगवंत कुठे नाहीत असं नाही, सगळीकडे आहे. जिथे शक्तिमानाची शक्ती असते तिथे शक्तिमान पण असतो. शक्ती शक्तिमानापासून वेगळी झालेली नसते. जिथे शक्ती आहे तिथे शक्तिमान पण आहे. म्हणून श्वेताश्वेतर उपनिषद मध्ये हा श्लोक सांगितलेला आहे, परास्य शक्तीर विविधाय श्रूयते, परस्य ब्रह्मण शक्ती तदेतम तदेदम अखिलम जगत. हे विष्णू पुराणाचे मत आहे. आपल्या दृष्टीपथातील प्रत्येक गोष्ट म्हणजे त्रिगुणांची अनन्य क्रिया आहे असे आपण समजू शकतो. पण वस्तुतः या सर्व भगवंतांच्या शक्तीच्या अनन्य क्रिया आहेत. भगवद्गीतेमध्ये आपण आता सध्या वाचत आहोत. तुम्हाला आठवते का बघा, मी एक वाक्य म्हटलं की या भौतिक जगातील कुठलीही गोष्ट अशी नाही जी 3 गुणांमध्ये तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण देता येत नाही. ती व्यक्ती असो, वनस्पती असो, प्राणी असो, चर असो, अचर असो, निर्जीव असो, सजीव असो किंवा कल्पना असो, काळ असो, शक्ती असो, काही असो. आपण आधुनिक शाळा कॉलेजमध्ये विद्यालयामध्ये आपल्याला सायन्स मध्ये शिकवलं जातं की हे वस्तू आहेत, ही शक्ती आहे, एनर्जी, एनर्जेटिक, वेगवेगळं आहे. आजकाल शास्त्रज्ञ लोक मान्य करायला लागलेत की एनर्जी जी असते ती देखील पार्टिकल्सनीच बनलेली असते. क्वांटम थिअरी ज्याला आपण म्हणतो, क्वांटम थिअरी आजकाल मान्य करते की आपण नुसतेच पदार्थ नाही, आपण शक्ती पण आहोत. इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ शक्ती आणि पदार्थ. E=mc². काहीही असो, जे दिसतंय दिसत नाही, काहीही असो, ते सगळं त्रिगुणांमध्ये सांगता आलं पाहिजे आपल्याला. सत्वगुणामध्ये कसं आहे, रजोगुणामध्ये कसं आहे, तमोगुणामध्ये कसं आहे. आणि यामुळे एखाद्याची दिशाभूल होऊ शकते की त्रिगुणच महत्वाचे आहेत का, त्रिगुणच सगळ्यांचे स्वामी आहेत का. नाही, त्रिगुणांचे स्वामी आहेत भगवान. भगवंत तसं म्हणतात, हे 3 गुण माझ्या अधीन काम करतात. आपल्याला असं वाटतं की हे 3 गुणांच्या शक्तीखाली सगळं काही चालू आहे, परंतु ऍक्च्युली ते भगवंतांच्या शक्तीखाली सगळं काही चालू आहे. प्रभुपाद बेसिकली या श्लोकामध्ये कर्दमुनी जे जे शब्द वापरतात त्यांचं महत्व समजावून सांगत आहेत आपल्याला. परम प्रधानम पुरुषम महांतम कालम कविम त्रिवृतम. त्रिवृतम म्हणजे 3 गुणांच्या संयोगाने निर्माण झालेली ही ब्रह्मांड. लोकपालम, लोकपालचा अर्थ असतो मेंटेनर, पालन करता. म्हणजे काय, जो सगळं काही आपल्याला पुरवतो, जे काही आपण सध्या उपभोग घेतो, आपण श्वास घेणाऱ्या ऑक्सिजन पासून आपल्या शरीराचं शक्ती ज्या अन्न पदार्थांमधून येते त्या अन्न पदार्थांपर्यंत, पाण्यापासून ते हवेपर्यंत, राहायला जागा, फिरायला गाडी, सगळं काही भगवंत पुरवतात. पालन करता, पोषण करता भगवंत आहेत. लोकपालम. लोकपालम अर्थात अखिल प्राणी मात्रांचे तेच खरे पालन करतायत, दुसरं कुणी नाही. बऱ्याच लोकांना भगवंतांकडे भक्तीमध्ये यायचं असतं काहीतरी पाहिजे म्हणून, काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून, हो की नाही. भगवंत म्हणतात देखील ऍक्च्युली, ही 4 प्रकारची लोक माझ्याकडे येतात. जो कष्टी असतो, त्याला काहीतरी प्रॉब्लेम असतो, त्या प्रॉब्लेमचं त्याला सोल्युशन सापडत नाही, मग तो माझ्याकडे येतो. ज्याला काहीतरी पाहिजे असतं माझ्याकडून म्हणून तो माझ्याकडे येतो. ज्याला जिज्ञासा आहे मी कोण आहे समजावून घ्यायची म्हणून तो माझ्याकडे येतो. आणि जो ज्ञानी आहे तो माझ्याकडे येतो. नाही, अर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी. त्यामुळे बऱ्याच लोकांना, इव्हन आपल्या भक्तांना ऍक्च्युली
हे समजत नाही की आपल्याला परत सांगितलं जातं की भगवंतांची सेवा करा, भगवंतांसाठी सगळं अर्पण करा, प्रत्येक गोष्ट भगवंतांसाठी प्रेमाने प्रीतीपूर्वकम अर्पण करा, सेवा करा. म्हणजे भगवंत देखील त्याच प्रमाणामध्ये तुमच्याशी प्रेमाचं आदान प्रदान करतील, हो की नाही. ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम. परवा आठवत नव्हतं, आज आठवत. मग आपण कन्फ्यूज होतो. रात्रंदिवस मी भगवंतांसाठी काम करतोय, सेवा करतोय, कारण मला असं सांगितलं म्हणून मी इथे या भक्तीमध्ये आलोय. परंतु भगवंतांनी माझ्यासाठी काय केलेलं काय जाणवतच नाही मला. नाही मला बिझनेस मध्ये फायदा करून दिला, नाही मला घर चांगलं दिलं, नाही मला चांगली पत्नी दिली, नाही मला चांगला पती दिला. काय केलंय मला माझ्यासाठी भगवंतांनी आजपर्यंत? मी मात्र तुम्ही सांगितलं म्हणून प्रीतीपूर्वक सगळं काही करायला लागलोय, आणि या प्रेमाचं आदान प्रदान मला कुठे दिसत नाही. जाणवतंय तुम्हाला कुठे तुमच्या आयुष्यामध्ये? व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड. कारण आपल्याला विशेष करून या कलियुगामध्ये आपल्याला सांगितलंय की आपण जे जे श्वास घेतो ते ऑक्सिजन आपण निर्माण करू शकतो, टँक मध्ये तुमच्या घरी पोहोचवू शकतो. अन्नधान्य जे आपण रोज खातो त्याच्यामुळे आपण जिवंत आहे, त्याच्यामुळेच आपण जिवंत राहून आनंद उपभोग घेऊ शकतो. ते अन्नधान्य आपण लॅबमध्ये तयार करू शकतो, काही गरज नाही भगवंतांची. या ज्या बेसिक गरजा आहेत त्या आपण ग्रँटेड, म्हणजे टेक इट फॉर ग्रँटेड, गृहीत धरतो. ऍक्च्युली आपण कधी विचार करत नाही की उद्या सकाळी ह्या वातावरणातलं ऑक्सिजन संपलं तर माझं काय होईल, आणि कोण पुरवतंय एवढा ऑक्सिजन, कोण निर्माण करतंय ऑक्सिजन. शास्त्रज्ञ लोकांना विचारलं तर शास्त्रज्ञ लोक सांगतील झाडं निर्माण करतात. मग झाडांना ते ऑक्सिजन निर्माण करायची बुद्धी कुणी दिली? झाडांना कुणी निर्माण केलं? तुम्ही कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकता, ते घेतात झाडं आणि तुम्हाला ऑक्सिजन परत देतात. ही व्यवस्था कुणी निर्माण केली? कोणीतरी त्याच्या मागे असायला पाहिजे ना. तुम्हाला एकाच प्रकारचं नाहीतर एक 10-15 गोळ्या दिल्या असत्या भगवंतांनी. या व्हायटामिन ए, व्हायटामिन बी, व्हायटामिन B6, व्हायटामिन B12, व्हायटामिन सी, व्हायटामिन K12 खावा रोज. तुम्ही बोर झाला असता. तुमच्यासाठी म्हणून हजारो प्रकारचे भाज्या, हजारो प्रकारची फळं निर्माण करतात भगवंत. त्याच्यासाठी त्याचे वेगवेगळे कलर निर्माण करतात, त्याचे वेगवेगळे सुगंध निर्माण करतात, त्याचे वेगवेगळे रस निर्माण करतात, टेस्ट निर्माण करतात. तुम्हाला आनंद मिळावा म्हणून, तुम्हाला खाता यावं म्हणून, तुमचं पालन पोषण व्हावं म्हणून. आपण कधी विचारच करत नाही हे सगळं कोण देते मला. कारण हे सायन्स जे आहे हे आपल्याला कृतज्ञ बनवतं. ते आपल्याला असं शिकवतं की तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात, तुम्ही निर्माण करू शकता, काही गरज नाही आपल्याला भगवंतांची. आणि हेच सायंटिस्ट आयुष्यभर वैज्ञानिक गोष्टींचा रिसर्च करून 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 शेवटी मृत्यूच्या समयी भगवंतांना शरण जातात. त्यांना लक्षात येतं की कितीही धडपडलो. प्रभुपाद म्हणतात, ठीक आहे, सगळं जरी तुम्ही निर्माण करू शकला, आजपर्यंत एकाही शास्त्रज्ञाने एकही गोष्ट निर्माण केलेली नाहीये. शास्त्रज्ञ म्हणजे निर्माण केलेल्या गोष्टी शोधून काढणे. निर्माण करणे आपल्याला शक्यच नाही. प्रभुपाद म्हणतात, जरी तुम्ही निर्माण करू शकला तरी हे निर्माण करण्यासाठी, हे शोधून काढण्यासाठी, त्यांचं मिश्रण करून त्यातून नवीन काहीतरी तयार करण्यासाठी जी बुद्धी लागते, जे ब्रेन कुणी निर्माण केलं याचा पण तुम्ही विचार करा ना. हो की नाही? सगळं काही भगवंत देतात, सगळं काही भगवंत देतात. आणि अशा प्रकारे भगवंतांच्या प्रती जेव्हा आपण कृतज्ञता, आपल्या मनामध्ये हा कृतज्ञतेचा भाव निर्माण व्हायला लागतो, तेव्हा समजायचं आपल्याला
जरा कुठेतरी भगवंत समजायला लागले. लोकपालम, आपले पालन करता पोषण करता भगवानच आहेत. जरा कुठे आपण आपल्या डोक्याने काहीतरी शोधून काढलं, आपला इतका अहंकार मोठा होतो, आपण भगवंतांना विसरून जातो. हो की नाही? आधुनिक शास्त्रज्ञांना, आधुनिक राजकर्त्यांना या विज्ञानावरती आणि विज्ञानाच्या जोरावरती जे काही आपण शोधून काढलंय याच्यावरती खूप 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 मोठा अभिमान आहे, गर्व आहे. परंतु ह्यातलं काहीच तुम्ही करू शकत नाही जर भगवंतांनी तुम्हाला कॉपर दिलं नाही, मॅग्नेशियम दिलं नाही, लोखंड दिलं नाही, प्लास्टिक दिलं नाही. कोण पुरवत आहे? भगवंतच पुरवतात. असं नाही की भगवंत फक्त आपल्याला ऑक्सिजन, प्यायला पाणी, खायला अन्न पुरवतात. कपडे भगवंतच पुरवतात, घर भगवंत पुरवतात, सगळं काही भगवंत पुरवतात. आपण काहीही निर्माण करू शकत नाही. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. भगवंतच निर्माण करतात, भगवंतच पालन पोषण करतात आणि भगवंतच संपवतात, हे देखील लक्षात ठेवा. म्हणून हे तिन्ही एकत्र सांगितलं जातं कायम. जन्माद्यस्य यथा. नित्यो नित्यानाम, तेच सर्व जीवांमध्ये प्रधान आहेत. इथं म्हटलेलं आहे परमप्रधानम. हा देखील श्लोक जो आहे तो श्रील प्रभुपाद सारखं सांगतात. नित्यो नित्यानाम, पुढे काय? चेतनस चेतनानाम एको हि बहुनाम विदधाति कामान. याचा अर्थ खूप डीप आहे ऍक्च्युली, म्हणून प्रभुपाद सारखं सारखं सांगतात. नित्यो नित्यानाम म्हणजे भगवंत नित्य आहेत, शाश्वत आहेत. आपण पण नित्य आहोत, शाश्वत आहोत. परंतु ते सर्व नित्य मधले ते नित्यानाम आहेत. चेतनस चेतनानाम, आपण चेतनामय आहोत, ते पण चेतनामय आहेत, परंतु ते परमश्रेष्ठ चेतनामय आहेत. आणि म्हणूनच एको हि बहुनाम विदधाति कामान, म्हणजे ते एकटेच आहेत जे सगळ्यांची इच्छा पूर्ण करतात, सगळ्यांना लागणारं सगळं निर्माण करतात. बहु विदधाति कामान, आपल्या सगळ्या काम इच्छा पूर्ण करण्यासाठी ज्याची कुठल्या गोष्टीची गरज असते ते निर्माण करणारे भगवंत आहेत. बऱ्याचदा आपल्याला दुःख आलं की आपण भगवंतांना नावं ठेवतो. की नाही? भगवंत इतके कृपाळू आहेत, इतके दयाळू आहेत की प्रत्येकाला लागेल ते सगळं निर्माण करतात. किती दयाळू असला पाहिजे विचार करा असा मनुष्य. एखादा व्यक्ती विचार करतो, बस मला हे शरीर नको आहे, मला पाण्यामध्ये पोहत राहायचं आहे. भगवंत म्हणतात ठीक आहे, मी तुला तसलं शरीर देतो, तुझ्यासाठी पाणी निर्माण करतो, तुझ्यासाठी असं शरीर निर्माण करतो जे पाण्यामध्ये श्वास घेऊ शकेल. अजून किती दयाळू असलं पाहिजे भगवंतांनी आपल्या प्रती. एखादा व्यक्ती म्हणतो मला जमीन पोखरायचं आहे, ठीक आहे मी तुला तसे नख देतो, त्याला तशी मी दात देतो. कोण देत हे सगळं? सगळं भगवंत निर्माण करतात, आपण थोडीच निर्माण करणार आहे. इम्पॉसिबल आहे. आणि का निर्माण करतात भगवंत हे सगळं? आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. कारण ते आपल्यावरती प्रेम करतात. त्यांना माहिती आहे हा अहंकारी मला सोडून इथे आलेला आहे, एक दिवस याला समजेल आणि तो परत येईल, परंतु तोपर्यंत त्याची काळजी घेणे देखील माझंच कर्तव्य आहे. भक्तवत्सल. आणि नुसतंच भक्तांची काळजी घेत नाहीत, सगळ्यांची. असुराला देखील खायला कोण देतं? भगवंतच देतं. असुराला ऑक्सिजन कोण देतं? भगवंतच देतं. इतके ते वत्सल आहेत. ते एकमेवाद्वितीय आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत, नित्यो नित्यानाम आहेत, एकमेवाद्वितीय आहेत. पण इतर असंख्य जीवमात्रांचे ते पालन करतात. एको हि बहुनाम विदधाति काम. भगवंत इतर सर्व प्राणी मात्रांचे पालन करतात, मात्र कोणीही त्यांचे पालन पोषण करू शकत नाही. हीच त्यांची स्वच्छंद शक्ती होय. इथे दिलेलं आहे स्वच्छंद शक्तीम कपिलम प्रपद्ये. स्वच्छंद शक्ती म्हणजे काय? स्वतंत्रपणे जे सर्व शक्तिमान आहेत, त्यांना कोणाची गरज नाही. आपण म्हणतो की नाही आपल्याला सगळं त्यांना अर्पण करायचं आहे, त्यांना भोग दाखवायचा आहे, त्यांचंच आहे सगळं, त्यांनाच द्यायचं आहे. ऍक्च्युली त्यांना कशाचीच गरज नाही.
त्यांना फक्त तुमच्या मनातील भावाची गरज आहे. हा भाव उत्पन्न झाला की नाही तुमच्या मनामध्ये एवढंच बघायचंय. तुम्ही त्यांना काय पुरी देणार आहे आणि काय गुलाबजामुन देणार आहे? सगळ्या गुलाबजामुनचा साठा त्यांच्याकडे, होय की नाही? हे सगळी व्यवस्था त्यांनी केलेली आहे. तुमच्या मनामध्ये ही प्रेमाची, प्रीतीपूर्वक सेवा करायची भावना उत्पन्न होते का नाही हे पाहण्यासाठी बस. ते स्वच्छंद आहेत, ते आत्मानुभूती आहेत, म्हणजे स्वतःमध्येच आनंद घेणार आहेत. त्यांना बाहेरच्या एकाही गोष्टीची गरज नाही आनंद घेण्यासाठी. ते इतर कोणावरही अवलंबून नाहीत. एखादा मनुष्य स्वतःला स्वतंत्र म्हणवू शकतो, तरीही त्याला दुसऱ्या एका श्रेष्ठ व्यक्तीवर अवलंबून राहावेच लागते. या जगातला कोणीही असो, कितीही पैसे कमवा, कितीही नोकर चाकर ठेवा, काहीही करा, तुम्हाला दुसऱ्या गोष्टींवरती अवलंबून राहावंच लागतं. कारण तुम्ही जीव आहात. तुम्ही टाटा अंबानीच्या घरात जन्माला या, बिल गेट्स व्हा, तुम्हाला दुसऱ्या गोष्टीवरती अवलंबून राहावंच लागतं. भगवंतांचं तसं नाही. भगवंतांना नाही कुठल्या नोकर चाकराची गरज आहे, नाही अन्नधान्याची गरज आहे, नाही हवेची गरज आहे. जे काही पाहिजे ते स्वतः निर्माण करू शकतात, स्वतःमध्ये ते जगू शकतात. अशाच व्यक्तीला भगवान म्हटलं पाहिजे. नाहीतर रोज सकाळच्या दुधासाठी आपल्याला किराणा दुकानावरती अवलंबून राहावं लागतं. आपला काय उपयोग आहे, हो की नाही? तथापि पुरुषोत्तम भगवंत परम श्रेष्ठ आहेत. त्यांच्या समान अथवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही. काल पण आपण तेच वाचलं. आणि म्हणून हा मुद्दा कसा समजावून घ्यायचा आपल्यासाठी प्रॅक्टिकली आपल्या जीवनामध्ये. जो व्यक्ती, ज्या व्यक्तीकडे सगळं काही आहे, तो कशावरही अवलंबून नाही, त्याच्यावर आपण अवलंबून राहायला शिकलं पाहिजे. म्हणजेच त्याला शरण जाणे. आता सध्या काय, आपण त्या व्यक्तीला काही महत्वच देत नाही आणि आपण दुसऱ्यांवरतीच अवलंबून आहे. आपल्याला वाटतं की हा माझं पालन पोषण करेल, हा माझ्यासाठी काहीतरी चांगलं करेल. विशेष करून राजकारण्यांकडून आपली अपेक्षा असते, हा नेता माझ्यासाठी चांगलं काहीतरी करेल, हा उद्योगपती माझ्यासाठी मला नोकरी देईल, माझ्यासाठी चांगलं काहीतरी करेल. कशाला अवलंबून राहायचं दुसऱ्यांवरती? भगवंत आहेत, भगवंतांवरतीच अवलंबून राहायला शिकलं पाहिजे. स्वतःवरती, स्वतःच्या अहंकारावरती, स्वतःच्या गर्वावरती तर अजिबात अवलंबून राहिलं नसलं पाहिजे. मी सगळं करू शकतो, मला कोणाची गरज नाही. युजलेस, काही उपयोग नाही, हो की नाही? तर या श्लोकामध्ये भगवंतांचं पूर्ण सगळ्या बाजूनी कर्दम मुनींनी गुणगान केलेलं आहे. अमेझिंग, हो की नाही? हे प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. परम, प्रधानम, पुरुषम, महांतम, कालम, कविम, तीव्रतम, लोकपालम, आत्मानुभूत, अनुगत्य प्रपंचम, स्वच्छंद शक्तीम, कपिलम प्रपद्ये. कपिल मुनी हे कर्दम मुनींचे पुत्र म्हणून अवतीर्ण झाले होते. तरीही ते एक भगवत अवतार असल्या कारणाने कर्दम मुनींनी पूर्ण शरणागत भावनेने त्यांना सादर वंदन केले. या श्लोकामध्ये योजिलेला आणखी एक महत्वपूर्ण शब्द म्हणजे आत्मानुभूतानुगत प्रपंचम. कपिल, राम, नृसिंह, वराह किंवा इतर कोणतेही रूप भगवंतांनी या ऐहिक जगात धारण केले, तरी ती सर्व रूपे म्हणजे त्यांच्या व्यक्तिगत अंतरंगा शक्तीची प्रकटीकरणे आहेत. आत्मानुभूत अनुगत्य प्रपंचम म्हणजे त्यांची अंतरंगा शक्ती. त्या अंतरंगा शक्तीने ते पूर्णपणे स्वयंपूर्ण आहेत. त्यांना कुठल्याही शक्तीची गरज नाही. ही सगळी जी रूपं आहेत, इन्क्लुडिंग कपिल देव,
आता सध्या अवतीर्ण झालेले कपिल देव देखील त्याच अंतरंगा शक्तीने निर्माण झालेले आहे. कुठलंही रूप असू दे, त्याच्यामध्ये भौतिक शक्तीचा लवलेश नसतो. आत्मा म्हणजे स्वतःच्या शक्तीने निर्माण झाले, अंतरंगा शक्तीने निर्माण झाले. ती रूपे कधीही भौतिक शक्तीपासून उद्भवलेली नसतात. या भौतिक जगात जन्म घेतलेल्या साधारण जीवांना असणारी शरीरे ही भौतिक शक्तीद्वारे निर्मिलेली असतात. परंतु श्रीकृष्ण किंवा त्यांचा एखादा विस्तार अथवा त्या विस्ताराचाही विस्तार या प्राकृतिक जगतामध्ये प्रकट होतो, तेव्हा त्या विस्तार रूपाचे शरीर जरी भौतिक असल्याचे भासले तरी ते भौतिक नसते. खूप वेळा ऐकायचं आपल्याला हे. मला हे वाचून दाखवताना दरवेळी माझ्या मनामध्ये येतं की समोर बसलेला म्हणेल, किती वेळा प्रभुपाद देत सांगतात भगवंतांचं शरीर भौतिक नाहीये, भगवंतांचं शरीर भौतिक नाहीये, भगवंतांचं शरीर भौतिक नाहीये, भगवंतांचं शरीर भौतिक तत्वानी बनलेलं नाहीये. किती वेळा सांगतात. काय गरज आहे एवढ्या वेळा सांगायची? नुसतं भगवद्गीतेमध्ये तुम्हाला 15-20 वेळाला हे आढळेल. भागवतामध्ये पहिल्या स्कंदामध्ये 25-30 वेळाला हे आढळेल आणि अजून पण चालूच आहे. भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात, जो मला आपल्यासारखाच भौतिक तत्वानी बनलेला साधारण मनुष्य समजतो, एक नंबरचा मूर्ख आहे. हे सांगण्याची गरज आहे आणि हे ठासून ठासून परत परत सांगण्याची गरज आहे. कारण आपल्या सगळ्यांना वाटतं की मी पण भगवान आहे. एक तर आपण भगवंतांना आपल्यासारखं समजतो किंवा आपल्याला भगवंतांसारखं समजतो. आणि या दोन्ही चुका कधीही आपल्याकडून होऊ नयेत म्हणून ही गोष्ट परत परत सांगितली जाते की भगवंत कुठल्याही रूपामध्ये कुठेही येऊ देत, त्यांचं शरीर भौतिक तत्वानी कधीही बनलेलं नसतं. तसंच याचाच दुसरा अर्थ असतो, तो म्हणजे ते शरीर भौतिक गुणांच्या प्रभावाखाली कधीच येत नाही. इम्पॉसिबल. आपण मात्र कितीही प्रयत्न करा, आपण भौतिक गुणांच्या प्रभावातून सुटू शकत नाही. एकच मार्ग आहे, त्या परमपुरुषोत्तम भगवंतांना शरण जाणे. मगच आपण भौतिक गुणांच्या प्रभावातून सुटू शकतो. हा आपल्यातला आणि भगवंतांतला फरक आहे. ही जी भिन्नता आहे हे जाणणे परफेक्टली म्हणजेच भक्त होणे. लक्षात येत नाही लवकर हे वाक्य, हो की नाही? हे जाणणे म्हणजे काय? हे जाणत नाही म्हणूनच आपण अजूनही प्रयत्न करतोय भगवंत व्हायचा. आपण जातो मंदिरात, तिलक लावतो, कंठीमाळा घालतो, भगवंतांची पूजा करतो, अर्चना करतो, बाहेर येतो, परत भगवान व्हायचा प्रयत्न करतो. मी श्रेष्ठ आहे, मला हे पाहिजे, मला माझं ते आहे, मी माझा. भगवान श्रीकृष्णांची पोझिशन, आपली पोझिशन कायमच लक्षात ठेवणे म्हणजेच भक्त होणे. मी ब्रह्म आहे, भगवंत परब्रह्म आहे. मी जीव आहे, भगवान हे परम जीव आहेत. आणि या नात्याने ते सदैव परम असणार आहेत आणि मी त्यांचा सेवक असणार आहे. हे जाणणे. या भगवत अवताराचे शरीर अलौकिक असते. त्या भगवत अवताराचे शरीर अलौकिक असते. म्हणजे कुठल्याही अवताराचं कुठलंही रूप असतो. तथापि मूळ म्हणून ओळखले जाणारे मूर्ख व दुष्ट लोक भगवंतांना आपल्यापैकीच एक समजून त्यांचा उपहास करतात. श्रीकृष्णांना पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकारण्याचे ते नाकारतात, कारण त्यांना त्यांचे स्वरूप समजू शकत नाही. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णही म्हणतात, अवजानंती माम मूढा मानुषीम तनुमाश्रिता. मूर्ख आणि दुष्ट लोक माझा अवमान करतात. कसा अवमान करतात? मला माणसाप्रमाणेच समजतात. मानुषीम तनुमाश्रिता. कारण भगवंतांना आपल्यासारखाच एक माणूस समजला तर मग आपली कुठेतरी लेवल टिकून राहते. नाहीतर काय अर्थ आहे, मी पण श्रेष्ठ आहे. आता काही लोक हे समाजामध्ये आपण पाहतो, काही लोक हे डायरेक्टली बोलून दाखवतात, इतका अहंकार आहे. परंतु आपण पण कुठेतरी त्यामध्येच आहोत, कारण अजून आपले हृदय शुद्ध झालेलं नाही. आपण बाहेर जाऊन ज्या गोष्टी करतो त्या या अहंकारानेच करतो. अजूनही सगळं साठवून ठेवायची इच्छा आहे,
अजूनही माझं माझं करायची इच्छा आहे, मी करायची इच्छा आहे. ही याच्यातूनच निर्माण झालेली आहे. असं नाही आहे. आपल्या भक्तांमध्ये हा खूप मोठा गैरसमज आहे. आपल्याला असं वाटतं की मी विग्रह म्हणून जे समोर आहेत त्यांना मी शरण जातो, याला का मी शरण जाऊ, याच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे. भगवंतांना ते आवडत नाही. सगळे जीव भगवंतांचे पुत्रा समान आहेत आणि सगळ्यांवरती तुम्ही समान प्रेम करायला शिकलं पाहिजे, सगळ्यांकडे समभावाने बघायला शिकलं पाहिजे. तुम्ही दुसऱ्याची ईर्ष्या केला, दुसऱ्याला फसवलं, भगवंतांना फसवण्या समान आहे, भगवंतांची ईर्ष्या करण्या समान आहे. प्रभुपाद एका लेक्चरमध्ये खूप छान सांगतात, कारण त्यांचे एक शिष्य प्रश्न विचारतात अशा प्रकारे, प्रभुपाद तुम्ही असं कसं काय म्हणता, आम्ही आता भगवंतांना पूर्णपणे मानतो, त्यांची ईर्ष्या आम्ही अजिबात करत नाही. अरे पण तू तुझ्या दुसऱ्या भक्ताबरोबर ईर्ष्या करतो, शेजाऱ्याबरोबर ईर्ष्या करतो, झाडांबरोबर ईर्ष्या करतो, तोडून टाकतो त्यांना, प्राण्यांबरोबर ईर्ष्या करतो, त्यांचं सगळं हिसकावून घेतो. नावाला भक्त आहोत आपण, आपल्याला अजून कळालेलं नाहीये. अशा भक्तांना एकतर कनिष्ठ अधिकारी किंवा मध्यम अधिकारी म्हटलं जातं, हो की नाही. कनिष्ठ अधिकारी म्हणजे जो फक्त भगवंतांना मानतो, बाकी कोणालाही मानत नाही. सिंपल डेफिनेशन. मध्यम अधिकारी म्हणजे जो भगवंतांना मानतो, जो भक्तांना मानतो, बाकी कोणाला मानत नाही. पण तो खरा भक्त जो असतो, उत्तम अधिकारी भक्त जो असतो, तो प्रत्येक जीवाला समान समभावाने पाहतो. त्यामुळे हे सांगायचा माझा उद्देश काय आहे, बऱ्याचदा आपण जेव्हा असं वाचतो की मूढ म्हणून ओळखले जाणारे मूर्ख व दुष्ट लोक भगवंतांना आपल्यापैकीच एक समजून त्यांचा उपवास करतात. मी तर करत नाही, मी भक्त झालोय आता, मी नाही करत. ऍक्च्युली आपण इनडायरेक्टली तेच करत असतो. बऱ्याच आपल्याला अजून हे समजलेलं नाहीये. ऍक्च्युली अगदी खोलवर हृदयाच्या काना कोपऱ्यापर्यंत आपल्याला शुद्ध व्हायचंय, त्याच्याशिवाय भगवंत मिळणार नाही. हे जी वाक्य आहेत हे बाहेरच्या लोकांसाठी आहे आणि आपल्या इथे बाहेरचे लोक कोणी नाही आहेत. त्यामुळे तुम्ही जे समोर बसलेला आहात, आपण कित्येक वर्ष झालं भक्तीचं आचरण करतोय, आपल्याला याच्यातून काय घेतलं पाहिजे याचा पण आपण चर्चा केली पाहिजे, हो की नाही. पुढे सरकलं पाहिजे आपण. श्रीकृष्णांना पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकारण्याचे ते नाकारतात, ते आपण पण नाकारतो. पुरुषोत्तम म्हणजे पुरुष म्हणजे भोगता, उपभोग घेणारा, उत्तम म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ. आपण मंदिरात आल्यावरती फक्त मान्य करतो पुरुषोत्तम, बाहेर गेल्यानंतर मान्य करतो तिथे मी उत्तम, हो की नाही. कारण त्यांना त्यांचे स्वरूप समजू शकत नाही. आपल्याला पण अजून समजलेलं नाही स्वरूप, हो की नाही. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अवजानंती माम मूढा, मूर्ख आणि दुष्ट लोक माझा अवमान करतात. भगवंत एखादे रूप घेऊन या जगात अवतरित होतात, याचा अर्थ ते ऐहिक शक्तीच्या साहाय्याने रूप धारण करतात असा होत नाही. स्वतःच्या आध्यात्मिक धामामध्ये जसे रूप असते तसेच आध्यात्मिक रूप ते या संसारिक जगात प्रकट करतात. त्यांना काही वेगळं करायला लागत नाही, आपल्यासारखं आहे त्या रूपामध्ये कुठेही प्रकट होऊ शकतात. आता या ठिकाणी तुमच्या समोर प्रकट होऊ शकतात, तुमची जर पात्रता असेल तर, तेवढं प्रेम असेल तर. आहे त्या रूपामध्ये, जे गोलोक वृंदावन मध्ये जे रूप आहे त्याच रूपामध्ये. हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि हे सगळं समजून हे जे हे जे शब्द आहेत या श्लोकातले, ते सगळे अंतःकरणापर्यंत गेल्यानंतर त्या भावनेने आपण भगवंतांकडे पाहायला शिकलं पाहिजे. ज्या भावनेने कर्दम मुनी वडील असून आपल्या मुलाकडे बघतायत, कारण ते भगवान आहेत. परम प्रधानम पुरुषम महांतम कालम कविम त्रिवृतम लोकपालम, है नाही. व्हेरी इम्पॉर्टंट. जरी आपल्याला संस्कृतमध्ये हे शब्द लक्षात नाही राहिले तरी तो भाव आपल्या मनामध्ये असा डीप पर्यंत गेला पाहिजे की ते प्रधान आहेत, ते पुरुषोत्तम आहेत, ते काल आहेत, ते कवी आहेत, ते आत्मानुगत्य आहेत, ते स्वच्छंद आहेत, मी नाही.
जेव्हा आपण ते 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 म्हणतो तेव्हा आपोआप म्हटलं जातं मी नाही, मी नाही, मी नाही. जेव्हा आपल्या मनावरती खोलवर रुजलं जातं तेव्हा आपण शुद्ध व्हायला लागतो. यालाच रूप गोस्वामी म्हणतात हीन भावना निर्माण करणे, कार्पण्य, कृपण. हरे कृष्ण. सुंदर श्लोक होता हो की नाही? कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी. धन्यवाद. हरे कृष्ण. प्रभूजी मी वैयक्तिक प्रश्न सांगेन. मी आज प्रयत्न करत असते प्रभूजी, पूर्णपणे संयम ठेवत असते, शांत राहते आणि माणूस कितीही फुटला, खूप वेळा 2-3-4 वेळा चुकला ना प्रभूजी तरीही मी त्यांच्याशी फार चांगली वागत असते. जाऊ दे, दया क्षमा ठेवायची असते, पुन्हा पुन्हा मी चांगली वागते. पण हा ती आमची भाऊजी आहे प्रभूजी, ती टीचर आहे कोल्हापूरची, तिच्याशी कितीही मी प्रेमाने आले ना प्रभूजी तरी ती अशी जगते. मग मला प्रश्न पडतो आपण किती चांगली वागू, पुढचं असं वागतो, मग त्याच्याशी कसं वागायचं कृष्ण? बऱ्याचदा या प्रश्नाचं उत्तर मी बऱ्याचदा दिलेलं आहे. काही काही लोकांना पाठ झालेला असेल. आता चाणक्य पंडित म्हणतात पहिली गोष्ट, पहिली स्टेप, पहिला उपाय त्यांना बदलायचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरा उपाय बदलता नाही आलं किंवा आपल्या अधिकारामध्ये नसेल त्यांना बदलणे, तर ते सहन केलं पाहिजे. तिसरी गोष्ट, सहन होत नसेल तर सोडून दिलं पाहिजे. आणि या क्रमाने केलं पाहिजे. 1, 2, 3. बदलायचा प्रयत्न आपण तेव्हाच केला पाहिजे जेव्हा आपण त्या अधिकारामध्ये असतो. मुलगा वडिलाला बदलायचा प्रयत्न करू शकत नाही, वडील मुलाला बदलायचा प्रयत्न करतो. वरिष्ठ भक्त सांगू शकतो, आपण वरिष्ठ भक्तांना सांगत नाही. गुरु शिष्याला सांगू शकतो. त्या आपला अधिकार असणे म्हणजे काय की आपण आपलं कुठेतरी ते लोक ऐकतात, मग आपण त्यांना बदलायचा प्रयत्न केला पाहिजे. नसेल तर बदलायचा प्रयत्न करायचा नाही, सेकंड ऑप्शनला यायचं, सहन करायचं. आता सहन करायला एक लिमिट असते. खोटं वागणे, कपटी वागणे, लोभी वागणे हा जो प्रकार असतो तो जास्त दिवस सहन करायचा नसतो. हा, एखाद्याची खरोखर जेन्युइन काहीतरी चूक असेल किंवा जेन्युइन खरोखर काहीतरी काय म्हणतात त्याला, अडचण असेल, ती आपण सहन करू शकतो. परंतु सहन करायची पण एक लिमिट असते आणि त्यानंतर एक त्यांना सोडून द्यायचं असतं, कम्प्लिटली सोडून द्यायचं. काल संध्याकाळी पण आपण हीच चर्चा करत होतो, तुम्हाला आठवतंय का बघा. क्रिश, प्लीज कम हिअर, टेक दिस अवे completely. Yes, switch off and take it away actually. So, जसं फॉर एक्झाम्पल दुर्योधन हा इतका दुष्ट होता, तरीही भगवंतांनी शेवटच्या लेवलपर्यंत सहन करायला पांडवांना उपदेश दिला. त्याच्या पुढे जाऊन पांडव सहन करायला तयार होते, परंतु भगवंतांनी उपदेश दिला याच्या पुढे सहन नाही करायचं, एकतर त्याला सोडायचं किंवा त्याला मारायचं. आता बऱ्याच वेळेला काय होतं, आपण ही तिसरी स्टेप घेत नाही, सोडून देणे, पूर्णपणे सोडून देणे. ऍक्च्युली काय व्हायचं ते होऊ दे, तुम्हाला वाईट म्हणतील, तुम्हाला काय वाटेल ते म्हणतील. माझे स्वतःचे एकदम जवळचे नातेवाईक मला नावं ठेवतात, खूप शहाणा झाला, असं झाला, तसं झाला. मला काही फरक पडत नाही, माझा त्यांचा संबंधच नाही. ऍक्च्युली शेवटची जी स्टेप आहे सोडून देणे, ही बरेच लोक घेत नाहीत
आणि याचं कारण असतं आपला स्वतःचा अहंकार. तुम्हाला हे कदाचित पटणार नाही. आपल्याला असं वाटतं की अजून पण माझ्या कंट्रोलमध्ये आहे, मी बदलू शकतो, किंवा मी सोडणार नाही. किंवा बऱ्याचदा काय असतं की अशा व्यक्तींवरती आपली इंद्रिय तृप्ती अवलंबून असते, त्यामुळे पण आपण सोडत नाही, लवकर सोडवत नाही. सोडून टाकलं पाहिजे. आपली इच्छा एकच असली पाहिजे, भगवंत आणि भगवंतांच्या शुद्ध भक्तांचा संग करणे, भगवंत आणि भगवंतांच्या शुद्ध भक्तांची सेवा करणे. त्याच्यासाठी कोणालाही सोडायला लागलं तरी काही हरकत नाही. परंतु याचा चुकीचा अर्थ घेतात. मग जसं काल प्रभूजी चुकीचा अर्थ घेतला एका प्रभूजींनी आणि म्हणाले की असं कसं सोडायचं आई वडिलांना, असे उद्याच्या उद्या सोडायचं नसतं. तसं भगवंतांचं हे मी जे परफेक्ट एक्झाम्पल दिलं तुम्हाला, की सगळे म्हणतात दुर्योधनवरती आपण चढा करूया, किती वेळ लागतो त्याला हरवायला. भगवंत म्हणतात थांबा, अजून एकदा शेवटचं एकदा जाऊन मी शांती प्रस्ताव घेऊन जातो आणि विचारून येतो. हे जर त्यांनी मान्य केलं नाही तर मात्र आपण लढाई करायची. त्यामुळे असं नाही की लगेच सोडायचं, प्रयत्न करायचे, परंतु ते प्रयत्न देखील आपल्या हातात असले तरच करायचे, नाहीतर नाही करायचं. फॉर एक्झाम्पल, आजकाल हे दीर, भावजय, नंदेची सासू हे सगळे दूरचे झालेत. ऍक्च्युली आजकाल भाऊ राहिला नाही, भावाचं नातं जवळचं राहिलं नाही, हे सगळे दूरचे नाते झालेत. त्यांना काही देणं घेणं नाहीये तुमच्या जीवनामध्ये. एक प्युअर हार्ट असलेला व्यक्ती तुमच्याशी ज्या भावनेनं वागेल, तो जरी तुमच्या पूर्णपणे अनोळखी असला तरी तो तुमच्याशी प्रेमाने वागेल, परंतु घरातले तुमच्याशी प्रेमाने वागणार नाही. त्यामुळे अति पण यांच्या नातेवाईकांच्या या संबंधामध्ये कधी जोडलं जायचं नाही. याचा त्रास आपल्याला एवढ्यासाठीच होतो कारण आपण शेवटची स्टेप, तिसरी स्टेप घेत नाही. आणि तिसरी स्टेप आपण घेत नाही कारण आपण त्याच्यात अडकलेलो असतो. आपण जगाला सांगत असतो माझी ननंद आहे, माझा चुलत भाऊ आहे. ते माझा हा शब्द महत्वाचा असतो आपल्यासाठी. आणि हे मी माझं सोडायचं असेल तर पूर्णपणे अध्यात्मात यावं लागतं, भक्तांचा संग करावा लागतो, भक्तीमध्ये राहावं लागतं. आणि कोण मी माझा, कोण कुणाचा, या जगात कोणीच कुणाचा नाहीये. हे शरीर संपलं की परत तो कोणाचा होईल माहिती नाही, आपण कोणाचं होणार आहे माहिती नाही, आपण माणूसच होणार आहे की नाही हे पण आपल्याला माहिती नाही. म्हणून मी म्हटलं ही शेवटची स्टेप आपण घेत नाही कारण त्याचं कारण असतं आपला अहंकारच. कारण आपल्याला हे मी माझं म्हणायची सवय असते, ते लवकर सोडायचं होत नाही आपल्याला. सोडून दिलं पाहिजे. सोडून दिला की जे एखादी दोरी घट्ट पकडून आपण असतो की नाही, तेव्हा आपले हे हाताचे इथले मसल्स सगळे दुखत असतात. पण आपण विचार करत असतो की का दुखालेत. मग तो सोडून द्यायचं असतं. सोडून दिल्यावर काय होणार आहे, ती दोरी आणि त्या दोरीला त्या बाजूला जे काही बांधलेलं आहे ते निघून जाणार आहे, परंतु तुमचे हात किती मोकळे होणार आहेत. अमेझिंग हो की नाही. जी दोरीची दुसरा काय म्हणायचं, एंड, मराठीत काय म्हणतात, शेंडी, दोरीची दुसरी बाजू आणि त्या दुसऱ्या बाजूला जे काही बांधलेलं होतं, ज्याला आपण घट्ट पकडून आहे, ते कधीच तुमचं नव्हतं. परंतु ते दोरी घट्ट पकडून धरल्यामुळे तुमच्या हातातला दुखणं मात्र तुमचं कायमचं तुमचं होतं. म्हणजे कधीच माझं नव्हतं त्याला सोडून द्यायला काय प्रॉब्लेम आहे, हो की नाही. सोडून दिलं पाहिजे. बरेच लोक काय करतात, नदीच्या पलीकडे खूप छान आहे, हे भक्त किती सुंदर आहेत, भक्त किती आनंदी आहेत, विचार करतात मला पण नदीच्या पलीकडे जायचं आहे. प्रॉब्लेम काय आहे, मला पोहता पण येतं, परंतु माझ्या खांद्यावरती जे 50 किलोचं ओझं आहे ते मला खाली ठेवायचं नाही. ते ओझं घेऊन मी नदीत गेलो तर मी बुडणार, मला पण माहिती आहे.
मला पलीकडे जायचं तर आहे, मग ह्याच्यावरती एकच उपाय आहे, दुसरा कुठलाही उपाय नाही. ती पिशवी काहीही आसक्ती न ठेवता तिथंच ठेवून दिली पाहिजे. हे माझं नव्हतंच कधी. हरे कृष्ण. आपण पलीकडे जाऊन भगवंतांना मिळालं पाहिजे, भगवंतांच्या भक्तांना मिळालं पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट. बऱ्याच जणांना वाटतं की आपली परिस्थिती आहे, बऱ्याच जणांना वाटतं की आपलं कर्म आहे. परवाच्या दिवशीच आमच्या माताजी म्हणत होत्या, प्रभूजी आम्हाला लोक सांगतात की तुमचं हे कर्म आहे, तुम्हाला भोगायलाच पाहिजे. कुठेच सांगितलेलं नाहीये, कुणी सांगितलंय तुमचं कर्म आहे तुम्हाला भोगायला पाहिजे? भगवद्गीतेमध्ये सांगितले कर्म हे बदलण्यासाठीच असतं. सोडून द्या, काही प्रॉब्लेम नाही. माझं कर्म आहे, मला त्यांच्याबरोबर राहायलाच पाहिजे, माझी परिस्थितीच अशी आहे, मला त्याच्याबरोबर राहायलाच पाहिजे. हे हा सगळा आपला अहंकार असतो, आपली आसक्ती असते त्याच्यामधले. हे खूप सूक्ष्म आसक्ती असते, आपल्याला लवकर समजत नाही. आता मी तुम्हाला हे सांगायला लागलो तर तुम्हाला माझ्याबद्दल राग गेलो, प्रभूजी माझा अहंकार कसं, मला त्रास व्हायला लागलाय, माझं दुःख मी सांगायला लागलोय आणि तुम्ही मलाच अहंकारी म्हणायला लागलाय. आपल्याला आवडत नाहीये, परंतु हेच सत्य आहे. ऍक्च्युली आपण ते पकडून ठेवलंय कारण आपल्याला वाटतं ते आपलं आहे. ज्या दिवशी आपण हे आपल्या लक्षात येते की ते आपलं नाही आहे, त्या दिवशी ते पण मोकळे होतात, तुम्ही पण मोकळे होता. परंतु हा तडकाफडकी निर्णय घ्यायचा नाही. जसं चाणक्य पंडित आपल्याला सांगतात, पहिली स्टेप बदलण्याचा प्रयत्न करणे, सेकंड स्टेप सहन करण्याचा प्रयत्न करणे, थर्ड स्टेप सोडून देणे. आपल्याला जमत नसेल हे स्टेप कुठपर्यंत न्यायचे, कुठपर्यंत लांबवायचे, केव्हा तोडायचे, तर आपण याच्याबद्दल आपल्या जवळच्या व्यक्तींशी, आपल्या गुरूंशी वगैरे चर्चा केली पाहिजे आणि ठरवलं पाहिजे कधी सोडायचं, कधी. व्हेरी इझी. आणि म्हणूनच लोक 50 नंतर ऍक्च्युली घरात राहतच नव्हते. स्त्री पुरुष दोघे पण. पूर्वीच्या वैदिक संस्कृतीमध्ये 50 नंतर घरात राहायचंच नसतं. जे काय आहे आपलं सगळा वेळ, सगळी संपत्ती, सगळा विचार, सगळं मन, बुद्धी, अहंकार सगळं भगवंतांच्या आणि भगवंतांच्या भक्तांच्या सेवेमध्ये घालवायचं असतं. परंतु दुर्दैवाने त्या गोष्टीपासून आपण खूप दूर आलोय. परत जाऊ शकतो आपण त्या संस्कृतीकडे, थोडा वेळ लागेल, 1-2 पिढ्या लागतील, त्या संस्कृतीकडे आपण परत गेलं पाहिजे. परंतु तोपर्यंत आपण प्रॅक्टिकली हा विचार केला पाहिजे. कॉमन सेन्स आहे. चाणक्य पंडित यालाच कॉमन सेन्स म्हणतात, सामान्य ज्ञान म्हणतात. बदलायचा प्रयत्न करा, नसेल तर सहन करा, सहन होत नसेल तर सोडून द्या. परंतु स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी नाही, भगवंतांच्या सेवेसाठी, भगवंतांच्या भक्तांच्या सेवेसाठी. मला पटत नाही म्हणून सोडायला 1000 जण तयार आहेत. स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी नाही सोडायचं. मला भक्तीमध्ये प्रगती करायची आहे, त्याच्यासाठी या व्यक्तीशी मी वाद घालत कशाला बसू, माझा वेळ कशाला वाया घालू. ते आहे, तो आहे, ती आहे, त्याचं कर्म आहे, बघून घेतील. माझं कर्तव्य काय आहे, भगवंतांची सेवा करणे. माझ्याकडे जो काही काळ वेळ उरलेला आहे, आपल्याकडे अक्षरशः वेळ नाहीये, खूप कमी वेळ आहे. त्यातले पण आपण एवढे मिनिट्स, एवढे तास या गोष्टीवरती विचार करण्यात आणि त्या गोष्टीचं सोल्युशन शोधण्यात घालवायला लागलो, काही अर्थ नाही. त्या वेळेला किंमतच नाही. आपला प्रत्येक क्षण आणि क्षण हा भगवंतांसाठी आपल्याला द्यायचा आहे. तो कसा देता येईल त्यासाठी ते बंद करायचं, इकडे जास्त वापरायचं. जप करा. तुम्हाला जर कुठे भक्तांच्या संघात राहता येत नसेल, जप करा. भगवंतांचं वाचन श्रवण करा. भगवंतांचं वाचन श्रवण दुसऱ्यांना सांगायचा प्रयत्न करा. घरातले ऐकत नसतील, भगवद्गीतेचा बॉक्स ऑर्डर करा. भगवद्गीता घेऊन रस्त्यावरती जावा, दुसऱ्या अनोळखी लोकांना द्या, अनोळखी लोकांना सांगा, शुद्ध मनाने प्रचार करा. भगवंतांची सेवा आहे. यात जो आनंद आहे तो विनाकारण ती असं म्हटली, तो असं म्हटली, ती असं वागली, तो असं केली, कशाला वेळ वाया घालवायचं. लक्षात येते का आपल्या? आपण आपल्या मनामध्ये हे बसलेलं आहे, ऍक्च्युली आपण वेळ वाया घालवतोय. तुम्ही म्हटला वैयक्तिक प्रश्न आहे, पण ऍक्च्युली हा वैयक्तिक नाही, सगळ्यांचे हेच हाल आहेत. दुर्दैवाने सगळ्यांचे हेच हाल आहेत.
सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. मी तर अक्षरशः आमच्या दूरच्या नातेवाईकांच्या कुठल्या समारंभाला देखील जात नाही. अगदीच झालं तर मृत्यूनंतर काय म्हणतात त्याला, अग्नी विसर्जनाला, अग्नी कार्याला फक्त जातो. नाहीतर बारस, लग्न बिग्न आजकाल मला बोलवायचं पण बंद केले त्यांनी. कशाला वेळ वाया घालवायचा आपल्याला? माझ्याकडे वेळच नाहीये. मला अजून 2 लेक्चर घ्यायचे आहेत दुपारी इंग्लिशमध्ये, माझ्याकडे वेळच नाहीये. माझे पण आहेत असे चुलत भाऊ आहेत, चुलत भावांची मुलं आहेत, चुलत भावाची एक बायको आहे. कायम किरकिर किरकिर किरकिर. कोण विचार करणार? त्यांचं कर्म आहे, त्यांच्याबद्दल आपण प्रार्थना करायची भगवंतांकडे. यांना शुद्ध कर रे भगवंता, या जन्मामध्ये यांना काहीतरी सद्बुद्धी दे म्हणायचं आणि सोडून द्यायचं. हरी बोल, हरी ओम, ओम तत्सत म्हणायचं, आपण कार्याला लागायचं. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्णा. धन्यवाद.